मित्रांनो, आज आपण एका नवीन युनिटला सुरुवात करणार आहोत, ज्याचं नाव आहे बॅलन्स्ड अँड अनबॅलन्स्ड ग्रोथ. संतुलित आणि असंतुलित वृद्धी. यामध्ये आज आपण 4.1 मध्ये संतुलित विकास म्हणजे काय, हा संतुलित विकास घडून येण्यासाठी आवश्यक बाबी कोणकोणत्या आहेत त्या बाबींचा अभ्यास करणार आहोत. या संतुलित विकासावर जे काही टीकात्मक परीक्षण करण्यात आलेलं आहे त्या टीकात्मक परीक्षणाचाही अभ्यास करणार आहोत. आणि शेवटी संतुलित विकासाबाबत रोझस्टिन रोडान यांचा जो दृष्टिकोन आहे त्या दृष्टिकोनाचाही अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, चला सुरू करूया. या ठिकाणी संतुलित विकास म्हणजे काय आणि संतुलित विकासाच्या आवश्यक अटी, त्याचं टीकात्मक परीक्षण आणि रोडांचा दृष्टिकोन. 4.1 बॅलन्स ग्रोथ कन्सेप्ट, इसेन्शियल्स अँड क्रिटिसिझम. रोडांचा अप्रोच. संतुलित वृद्धी, संकल्पना, आवश्यक बाबी आणि टीकात्मक परीक्षण आणि सोबतच रोडांचा संतुलित विकासाबाबतचा दृष्टिकोन. मित्रांनो, विकसनशील देशाचा किंवा अल्पविकसित देशाचा विकास कोणत्या पद्धतीने व्हावा, कोणत्या पद्धतीने करावा, या संदर्भात अर्थशास्त्रज्ञांमध्ये बरेचसे मतभेद दिसून येतात. यामध्ये मुख्यतः दोन दृष्टिकोन दिसून येतात. काहींच्या मते संतुलित विकासाच्या माध्यमातून अल्पविकसित किंवा विकसनशील देश आपला आर्थिक विकास घडवून आणू शकतात, तर काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते संतुलित विकासाच्या सहाय्याने विकास न करता असंतुलित विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन विकसनशील देशाचा विकास साध्य करता येऊ शकतो. काय आहे ते संतुलित विकास आणि असंतुलित विकासाचे दृष्टिकोन, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा मित्रांनो, हे जे दोन दृष्टिकोन आहेत, ह्या दोन दृष्टिकोनाचं या ठिकाणी जे विकासाबाबतचे जे दोन दृष्टिकोन आहेत ते या ठिकाणी चार्टच्या सहाय्याने दाखवलेले आहेत. एक पहिला आहे संतुलित विकास, ज्याचं समर्थन नर्स, वॅगनर नर्स, रोझस्टिन रोडान, हार्वेल आयन्स्टाईन यांनी केलेला आहे. तर दुसरा जो आहे असंतुलित विकास, हर्शमन, सिंजर, पॉल स्ट्रीटन, रोस्टव यांनी असंतुलित विकासाचं समर्थन केलेलं आहे. संतुलित विकास म्हणजे काय? सर्वच क्षेत्राचा सारख्याच दराने विकास होणे म्हणजे संतुलित विकास होय, किंवा सर्वच क्षेत्रात, अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रात सारख्याच प्रमाणात गुंतवणूक करणे म्हणजे संतुलित विकास होय. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जसे की अर्थव्यवस्थेमध्ये 3 क्षेत्र अस्तित्वात असतात. जसे की एक प्रायमरी सेक्टर, ज्याला आपण प्राथमिक क्षेत्र, दुसरं आहे द्वितीय क्षेत्र आणि तिसरं आहे तृतीय क्षेत्र. ह्या 3 क्षेत्रामध्ये अर्थव्यवस्थेची विभागणी केली जाते. प्राथमिक क्षेत्रामध्ये जसे की शेती आणि शेतीशी संबंधित ज्या काही बाबी आहेत त्यांचा समावेश, किंवा मासेमारी, खाणकाम याचा जो समावेश होतो तो या मत्स्यपालन याचा समावेश प्राथमिक क्षेत्रामध्ये होतो, शेती आणि शेतीशी संबंधित. दुसरं आहे उद्योगाशी संबंधित जे क्षेत्र असतं ते द्वितीय क्षेत्र आहे. आणि तिसरं जे क्षेत्र आहे ते आहे सेवा क्षेत्र, म्हणजे विविध प्रकारच्या सेवा, ज्या बँकिंग सेवा आहे, दळणवळण सेवा असतील, इंजिनिअरिंगच्या सेवा असतील,
प्राध्यापकांच्या सेवा असतील, या सगळ्या सेवांचा समावेश ह्या तृतीय क्षेत्रामध्ये होत असतो. तर या संतुलित विकासाचा अर्थ आहे की अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्राचा, जे प्राथमिक क्षेत्र आहे, द्वितीय क्षेत्र आहे आणि तृतीय क्षेत्र आहे, या सर्व क्षेत्रांचा सारख्याच दराने विकास होणे म्हणजे संतुलित विकास होय. ॲक्च्युली रोझस्टिन रोडान यांनी 1943 मध्ये नोट्स ऑन द थिअरी ऑफ बिग पुश, नोट्स ऑन द थिअरी ऑफ बिग पुश या नावाचा एक लेख लिहिलेला होता. त्या लेखामध्ये त्यांनी ह्या संतुलित विकासाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास कशा प्रकारे घडून येईल हे त्यांनी त्यांच्या या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं होतं. ॲक्च्युली त्यांनी त्या ठिकाणी फक्त संतुलित विकास हा शब्द वापरलेला नव्हता. नंतर त्यांची संकल्पना रायगनर नर्स यांनी वापरली आणि त्यांनी या संतुलित विकास हा शब्द त्या ठिकाणी वापरला. म्हणून अर्थशास्त्रामध्ये संतुलित विकासाची संकल्पना रायगनर नर्स यांच्या नावावर जाते. हा झाला की अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्राचा, सर्वच उद्योगांमध्ये सारख्याच प्रमाणात गुंतवणूक करणे, अर्थव्यवस्थेतील कोणत्याच क्षेत्रामध्ये कमी करू नये किंवा कोणत्याच क्षेत्रामध्ये जास्त करू नये, सर्वच क्षेत्रामध्ये सारख्याच प्रमाणात गुंतवणूक करणे, त्याला म्हटलं जातं संतुलित विकास होय. सर्वच क्षेत्राचा सारख्याच दराने विकास करणे म्हणजे संतुलित विकास होय. ह्या उलट असंतुलित विकासाची संकल्पना आहे. असंतुलित विकासाचे जे समर्थन करतात हर्षमन असतील, सिंजर असतील, स्ट्रीटन असतील किंवा रोस्टव असतील, हे जे अर्थतज्ञ आहेत, ह्या अर्थतज्ञांच्या मते अल्पविकसित किंवा विकसनशील देशांमध्ये भांडवलाचा अभाव असतो किंवा भांडवल निर्मितीचा फार मोठा प्रश्न असतो. दारिद्र्याचे दुष्टचक्र मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असते. त्यामुळे भांडवलाचा अभाव असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपण सर्वच क्षेत्रात करू शकत नाही. तर यापैकी जे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र असेल त्या महत्त्वाच्या क्षेत्रामध्ये अगोदर गुंतवणूक करा, त्याचा विकास अगोदर करा आणि त्याचा विकास केल्यानंतर आपोआपच या क्षेत्राच्या माध्यमातून बाकीच्या क्षेत्रांचा विकास होईल, असं असंतुलित विकासाचे समर्थन करणारे जे अर्थशास्त्रज्ञ आहेत त्यांचा विचार आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसे की भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार करू. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये प्राथमिक क्षेत्र जे आहे, शेती क्षेत्र आहे, जे फार मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे, फार मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या या प्राथमिक क्षेत्रावर अवलंबून आहे. मग असंतुलित विकासाच्या माध्यमातून हर्षमन, सिंजर, स्ट्रीटन आणि रोस्टव असे म्हणतात की सर्वप्रथम भांडवलाचा विकसनशील देशामध्ये किंवा भारतासारख्या देशामध्ये भांडवलाची कमतरता असते, भांडवलाचा अभाव असतो. तर त्यांनी सर्वप्रथम अगोदर या प्राथमिक क्षेत्राचा, शेती क्षेत्राचा अगोदर विकास करावा आणि या शेती क्षेत्राचा विकास झाल्यानंतर याच्या माध्यमातून आपोआपच ह्या द्वितीय क्षेत्राचा आणि नंतर तृतीय क्षेत्राचा आपोआपच विकास होत जाईल. म्हणजे अशा प्रकारे असंतुलित विकासाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणता येईल. अशा प्रकारे ह्या दोन संकल्पना आहेत, संतुलित विकासाची आणि असंतुलित विकासाची. आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वप्रथम संतुलित विकास ही जी संकल्पना आहे ही संकल्पना या ठिकाणी समजून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर नंतरच्या भागामध्ये आपण असंतुलित विकासाची संकल्पना समजून घेणार आहोत. तर आज आपण संतुलित विकास, या संतुलित विकासाच्या आवश्यक अटी, त्यावर करण्यात येणारं टीकात्मक परीक्षण आणि या संतुलित विकासाच्या संदर्भात असलेला रोडांचा अप्रोच, जो काही रोझस्टिन रोडांचा दृष्टिकोन आहे त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. संतुलित विकास किंवा ज्याला समतोल विकास, बॅलन्स ग्रोथ. संतुलित विकासाच्या विविध प्रकारच्या व्याख्या वेगवेगळ्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेल्या आहेत. काहींच्या मते संतुलित विकास म्हणजे सर्व क्षेत्राचा सारख्याच दराने विकास होय. काहींच्या मते अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांमध्ये सारख्याच दराने गुंतवणूक करणं होय. सॅम्युएल्सन असं म्हणतात की भांडवली साठ्यात एका निश्चित दराने होणारी वाढ, अर्थव्यवस्थेतील भांडवली साठ्यात एका निश्चित दराने होणारी वाढ म्हणजे संतुलित विकास होय. म्हणजे जसं की आपण अगोदर उदाहरण पाहिलं होतं की अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रात सारख्याच दराने विकास होणे म्हणजे संतुलित विकास होय. अर्थव्यवस्थेत जे काही 3 क्षेत्र आहेत, प्राथमिक क्षेत्र, दुय्यम क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र, या सर्व क्षेत्राचा सारख्याच दराने विकास होणे, सर्व क्षेत्रामध्ये सारखीच गुंतवणूक होणे, कुठलंही एखादं क्षेत्र फार मोठ्या प्रमाणात विकसित होणे आणि दुसरं क्षेत्र अविकसित राहणे असा उद्देश या ठिकाणी नसतो.
अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्राचा समान पद्धतीने विकास होणे म्हणजे संतुलित विकास होय. अशा प्रकारची संतुलित विकासाची संकल्पना आहे जी 1943 मध्ये रोजेस्टिन रोडान यांनी नोट्स ऑन द थिअरी ऑफ बिग पुश या लेखामध्ये सुद्धा मांडली होती. त्यांनी जो जोराचा धक्क्याने विकास ही जी संकल्पना मांडलेली होती, हा जो सिद्धांत मांडलेला होता, ह्या सिद्धांतामध्ये ही संकल्पना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आता जो दुसरा भाग आहे ही कन्सेप्ट झाली संतुलित विकासाची. संतुलित विकास होण्यासाठी केवळ एकाच क्षेत्राचा विकास होणं अपेक्षित नाही, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्राचा विकास होणं अपेक्षित आहे. त्यासाठी कोणकोणत्या आवश्यक अटी आहेत? संतुलित विकास होण्यासाठी कोणकोणत्या आवश्यक बाबी आहेत, कोणकोणते आवश्यक घटक आहेत, त्या घटकांचा या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे. बघा, संतुलित विकास होण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे गुंतवणूक. जी अर्थव्यवस्थेची जी विविध क्षेत्र आहेत, विविध उद्योग आहेत अर्थव्यवस्थेमध्ये, ह्या विविध उद्योगांमध्ये, विविध क्षेत्रांमध्ये सारख्याच प्रमाणात, अधिकाधिक प्रमाणात, सारख्या प्रमाणात गुंतवणूक होणं अतिशय आवश्यक आहे. तीनही क्षेत्रामध्ये सारख्याच प्रमाणात गुंतवणूक होणं अतिशय आवश्यक आहे. दुसरी बाब आहे महत्त्वाची, ती म्हणजे बाजारपेठांचा विस्तार किंवा बाजार क्षेत्राचा विस्तार होणं अतिशय आवश्यक आहे. जेव्हा सर्वच क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्या जाईल किंवा सर्व क्षेत्राचा सारख्याच दराने विकास होईल, तेव्हा बाजारपेठेचा, बाजार क्षेत्राचा फार मोठ्या प्रमाणावर विस्तार घडून येण्यास मदत होते. आणि हा विस्तार जर घडून आणला गेला तर या विकसनशील देशाचा विकास झपाट्याने घडून येऊ शकतो. तिसरी बाब आहे उद्योगांमध्ये परस्पर पूरकता असणं अतिशय आवश्यक आहे. परस्पर पूरक उद्योग स्थापन करणं अतिशय आवश्यक आहे. मला या ठिकाणी रोजेस्टिन रोडान यांनी जे 1943 मध्ये जो सिद्धांत मांडलेला होता, जो लेख लिहिलेला होता, त्या लेखामध्ये त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे बुटाच्या कारखान्याचं. एक बुटाचा कारखाना सुरू केलेला आहे. 100 जण श्रमिक त्या ठिकाणी कामावर घेतलेले आहेत, ज्यांना अगोदर रोजगार अवेलेबल नव्हता, ज्याची सीमांत उत्पादकता अगोदर 0 होते, परंतु त्यांनी कामावर घेतल्यामुळे त्यांना रोजगार प्राप्त झालेला आहे. रोजगार प्राप्त झाल्यामुळे त्यांच्याकडे जो पैसा आलेला आहे, तो पैसा त्यांनी पूर्णच्या बुटावरच खर्च करणार नाहीत. त्यांना बाकीच्याही ज्या अत्यावश्यक बाबी आहेत, त्या अत्यावश्यक बाबी त्या ठिकाणी लागणार आहेत. एक जोड ते खरेदी करू शकतील, परंतु 100 श्रमिकांनी समजा 10,000 बुटांचं उत्पादन घेतलेलं आहे. 10,000 बुटांचं उत्पादन आपल्याला त्याला मागणी कशी निर्माण होईल? यासाठी या एकाच वेळी या बुटाच्या कारखान्यासोबत इतर प्रकारचे उद्योगही सुरू होणं अतिशय आवश्यक आहे, असं रॅगनर नॉर्स म्हणतात किंवा असं रोडान यांनी आपल्या सिद्धांतामध्ये स्पष्ट केलेलं आहे. उद्योगांची परस्पर पूरकता, उद्योगांची परस्पर पूरकता. केवळ एकच उद्योग स्थापन केल्याने अर्थव्यवस्थेचा विकास होणार नाही किंवा या एकाच उद्योगांमध्ये गुंतवणूक केल्याने अर्थव्यवस्थेचा विकास होणार नाही. त्यासाठी अशा प्रकारचे अनेक कितीतरी उद्योग स्थापन करावे लागतील आणि या प्रत्येक क्षेत्रामध्ये सारख्याच प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल. अशा गुंतवणूक केल्यामुळे बाकीच्या लोकांना उत्पन्न मिळेल, लोकांना उत्पन्न मिळाल्यामुळे ते वस्तू खरेदी करतील आणि या बुटाला सुद्धा मागणी होईल, मागणी निर्माण होईल आणि अशा प्रकारे अर्थव्यवस्थेचा विकास घडून येईल. त्यानंतर एक प्रभावी केंद्रीय नियंत्रण असणं अतिशय आवश्यक आहे संतुलित विकासासाठी. कारण अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्राचा विकास करायचा आहे, समान पद्धतीने विकास करायचा आहे, सर्व क्षेत्रामध्ये सारख्याच प्रमाणात गुंतवणूक करायची आहे, तर त्यासाठी एक प्रभावी केंद्रीय नियंत्रण अतिशय आवश्यक आहे. एक किमान आवश्यक खर्च त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे, सारख्याच प्रमाणामध्ये. किमान म्हणजे तो किमान असला पाहिजे. किमान म्हणजे कमीत कमी परंतु तो उच्चतम असला पाहिजे. कमीत कमी असला पाहिजे परंतु तो उच्चतम असला पाहिजे. किमान आवश्यक खर्च तो केलाच गेला पाहिजे. फॉर एक्झाम्पल ही अर्थव्यवस्था असेल आणि या अर्थव्यवस्थेमध्ये आपल्याला विकास करण्यासाठी इथपर्यंत गुंतवणूक किंवा इथपर्यंत खर्च करणं अतिशय आवश्यक आहे. याच्यापेक्षा जर खालच्या बाजूला इथपर्यंत जरी आपला खर्च झाला तर अर्थव्यवस्था परत खालच्या दिशेला येते. अर्थव्यवस्था परत खालच्या दिशेला येतो. हा जो केलेला खर्च आहे हा सगळा आपला वाया जाऊ शकतो. म्हणून जो किमान आवश्यक खर्च आहे, तो किमान आवश्यक खर्च इथपर्यंत सांगितलेला आहे, तर इथपर्यंत तो केल्याच गेला पाहिजे. तो केल्याच गेला पाहिजे आणि तो सर्व क्षेत्रामध्ये केल्याच गेला पाहिजे, असं या संतुलित विकासाच्या माध्यमातून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे औद्योगिक संतुलन. औद्योगिक संतुलन म्हणजे सगळ्याच उद्योगांमध्ये संतुलन होणं अतिशय आवश्यक असेल. मग जे शेती उद्योग असो किंवा शेती क्षेत्र असो किंवा औद्योगिक क्षेत्र असो, ह्या दोन्ही क्षेत्रांचा विकास होणं, दोन्ही क्षेत्रांमध्ये परस्पर पूरकता असणं अतिशय आवश्यक झालेलं आहे.
क्षेत्रीय संतुलन सुद्धा निर्माण झालं पाहिजे, ज्याच्या माध्यमातून संतुलित विकास झपाट्याने घडून येईल. अशा प्रकारे ही संतुलित विकासासाठी ह्या ज्या आवश्यक अटी आहेत, ह्या आवश्यक अटी या ठिकाणी स्पष्ट केलेल्या आहेत. संतुलित विकासासाठी संतुलित विकास घडून येण्यासाठी गुंतवणूक होणं आवश्यक आहे, बाजार क्षेत्राचा विस्तार होणं आवश्यक आहे, परस्पर उद्योगांमध्ये परस्पर पूरकता असणं अतिशय आवश्यक आहे, प्रभावी केंद्रीय नियंत्रण असणं अतिशय आवश्यक आहे, किमान आवश्यक खर्च जो आहे तो केल्याच गेला पाहिजे, तो खर्च करणं अतिशय आवश्यक आहे, औद्योगिक संतुलन होणं आवश्यक आहे, क्षेत्रीय संतुलन होणं अतिशय आवश्यक आहे. अशा प्रकारे ह्या संतुलित विकासाच्या ज्या आवश्यक बाबी किंवा आवश्यक घटक या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेले आहे. यानंतर आहे या संतुलित विकासावर ज्या काही टीका करण्यात आलेल्या आहेत, संतुलित विकासाचं जे टीकात्मक परीक्षण करण्यात आलेलं आहे, या मुद्द्यावरून टीका करण्यात आलेल्या आहेत की विकसनशील देशामध्ये दारिद्र्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असतं, बेरोजगारीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर असतो, भांडवलाचा अभाव असतो, बचत होत नाही आहे, गुंतवणूक होत नाही आहे, मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक नाही करता येत कारण भांडवलाचा अभाव असतो, भांडवल निर्मिती कमी प्रमाणात असते. मग अशामुळे आपण एकाच वेळेस अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रांमध्ये गुंतवणूक नाही करू शकत. मग याचाच आधार घेऊन हर्षमन आहेत, रोस्टो आहेत, सिंजर आहे, यांनी या संतुलित विकासाच्या बाबीवर काही टीका केलेली आहे. ह्या टीकांमध्ये आपल्याला पहिली टीका सांगता येईल की भांडवलाचा अभाव. विकसनशील देशासमोर सर्वात महत्त्वाची समस्या असते ती म्हणजे भांडवलाची, आणि विकसनशील देशामध्ये भांडवलाचा मोठ्या प्रमाणावर अभाव असल्यामुळे आपण या सर्वच क्षेत्रांमध्ये गुंतवणूक एकाच वेळेस करू शकत नाही. त्याच्यामुळे असंतुलित विकासाच्या माध्यमातून विकास घडवून आणावा अशी टीका या संतुलित विकासावर करण्यात आलेली आहे. त्यानंतरची जी टीका करण्यात आलेली आहे, जो आक्षेप घेण्यात आलेले आहे, ज्या संतुलित विकासाच्या अटी आहेत त्या जाचक आहेत. जसं की सर्वच क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली पाहिजे, बाजार क्षेत्रांचा विस्तार झाला पाहिजे, उद्योगांमध्ये परस्पर पूरकता असली पाहिजे, केंद्रीय नियंत्रण असलं पाहिजे. तर ह्या ज्या अटी आहेत ह्या जाचक आहेत असं म्हटलेलं आहे. काही टीकाकारांच्या मते विकासासाठी संतुलित विकास हाच पर्याय नव्हे तर असंतुलित विकासाच्या माध्यमातूनही अर्थव्यवस्थेचा विकास घडवून आणता येतो. म्हणजे केवळ एकाच क्षेत्राचा अगोदर विकास, जे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे त्याचा अगोदर विकास करायचा आणि त्याच्या माध्यमातून इतर क्षेत्रांचा विकास करायचा आहे. म्हणजे आम्हाला फार मोठ्या प्रमाणावर भांडवलाची आवश्यकता पडणार नाही किंवा सर्वच क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्याची आवश्यकता पडणार नाही. अशा प्रकारची टीका या ठिकाणी करण्यात येते. त्यानंतर आर्थिक विकासासंबंधीचे विचार नाहीत अशी सुद्धा या ठिकाणी एक टीका करण्यात येते. आर्थिक विकासासंबंधीचे विचार नाहीत म्हणजे यांनी सांगितलेले की सर्वच क्षेत्रांचा सारख्याच दराने विकास व्हावा किंवा सर्वच क्षेत्रामध्ये सारख्याच पद्धतीने समान पद्धतीने गुंतवणूक व्हावी, परंतु आर्थिक विकास घडवून आणण्यासाठी केवळ ह्याच गोष्टी आवश्यक आहेत असे नव्हे तर बाकीच्या ज्या गोष्टी सुद्धा आहेत त्या गोष्टींकडे मात्र या संतुलित विकासामध्ये दुर्लक्ष केलं गेलेलं आहे असं टीकाकारांचं मत आहे. अशा प्रकारे या संतुलित विकासाच्या दृष्टिकोनावर अशा प्रकारच्या ह्या टीका या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. असं जरी असलं तरी सुद्धा विकसित देशांचा जर आपण विचार केला तर विकसित देशांनी त्यांचा जो विकास घडवून आणलेला आहे त्यांनी अशाच पद्धतीने सर्वच क्षेत्रामध्ये सारख्याच दराने विकास घडवून आणलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून आपला आर्थिक विकास साध्य केलेला आहे. यानंतर जो या 4.1 मधला शेवटचा जो भाग आहे तो आहे रोडांचा दृष्टिकोन, रोजेस्टीन रोडांचा संतुलित विकासाबाबतचा दृष्टिकोन. आपण यापूर्वी सुद्धा अभ्यासलेला आहे की रोजेस्टीन रोडान यांनी 1943 मध्ये नोट्स ऑन
द थिअरी ऑफ बिग पुश या लेखामध्ये त्यांनी जोराच्या धक्क्याने विकास हा सिद्धांत मांडलेला आहे. थिअरी ऑफ बिग पुश, विकासाचा जोराच्या धक्क्याने सिद्धांत हा मांडलेला आहे. या सिद्धांतामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलेलं आहे की अर्थव्यवस्थेला जर विकसित व्हायचं असेल किंवा अर्थव्यवस्थेला आपला विकास झपाट्याने घडवून आणायचा असेल तर अर्थव्यवस्थेला एका जोराच्या धक्क्याची आवश्यकता असते. जसं त्यांनी त्या ठिकाणी एक उदाहरण दिलेलं आहे की ज्याप्रमाणे विमानाला आकाशामध्ये उड्डाण घेताना जमिनीवर एक विशिष्ट गती प्राप्त करावी लागते आणि ती विशिष्ट गती जर प्राप्त केली नाही तर ते विमान आकाशामध्ये उड्डाण घेऊ शकत नाही. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेला जर विकास साध्य करावायचा असेल तर अर्थव्यवस्थेला एक जोराचा धक्का, एक बिग पुश, एक मोठा धक्का देणं अतिशय आवश्यक आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सर्वच क्षेत्रामध्ये सारख्या प्रमाणामध्ये जी किमान परंतु उच्च पातळीवर गुंतवणूक करणं अतिशय आवश्यक आहे. हार्वी आइन्स्टाईनने सुद्धा त्यांचा जो किमान निर्णायक प्रयत्न सिद्धांत सांगितलेला आहे, त्या किमान निर्णायक प्रयत्न सिद्धांतामध्ये अशा प्रकारची संकल्पना मांडलेली आहे. त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की अर्थव्यवस्थेचा जर विकास घडवून आणायचा असेल तर किमान प्रयत्न, एवढे प्रयत्न तरी झालेच पाहिजे. त्याच्यापेक्षा जर कमी प्रयत्न जर करत असाल तर तुम्ही जे केलेले प्रयत्न आहेत ते सगळे बाहेर जातात. पुन्हा अर्थव्यवस्था खालच्या पातळीवर येईल. त्याच्यामुळे किमान प्रयत्न, किमान आवश्यकता किंवा किमान प्रमाणावर गुंतवणूक त्या ठिकाणी होणं अतिशय आवश्यक आहे. ज्याप्रमाणे विमानाला गती घेण्यासाठी, विमानाला आकाशात उड्डाण घेण्यासाठी एक किमान गती प्राप्त होणं, जमिनीवर होणं प्राप्त होणं अतिशय आवश्यक असतं. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये किमान प्रमाणावर गुंतवणूक केल्या गेली पाहिजे, जी सर्व क्षेत्रामध्ये केल्या गेली पाहिजे, सर्व उद्योगांमध्ये केल्या गेली पाहिजे, तरच अर्थव्यवस्थेचा विकास घडून येईल. रोडांनी या अगोदर सुद्धा जे उदाहरण दिलेलं आहे बुटाच्या कारखान्याचं, त्या बुटाच्या कारखान्याचं उदाहरण रोडांनी दिलेलं आहे आणि त्याच्या माध्यमातून रोडांनी सुद्धा की केवळ एकाच उद्योगांवर अवलंबून न राहता उद्योगांमध्ये परस्पर पूरकता असली पाहिजे. अनेक प्रकारचे उद्योग जे आवश्यक आहेत, एकमेकांना आवश्यक वस्तूंची जी निर्मिती आहे ती आवश्यक वस्तूंची निर्मिती करणारे अनेक प्रकारचे उद्योग अर्थव्यवस्थेमध्ये स्थापन केले गेले पाहिजेत, एकाच वेळी स्थापन केले गेले पाहिजे. केवळ एकच उद्योग स्थापन केलेला आहे आणि त्या एकच उद्योगाला त्याला मागणी निर्माण होणार नाही, कारण लोकांजवळ उत्पन्न असणार नाही आणि लोकांजवळ उत्पन्न जर नसलं तर त्याला मागणी निर्माण होणार नाही, तो उद्योग बंद पडू शकेल. म्हणून अशा वेळेस काय केलं पाहिजे, अर्थव्यवस्थेत एकाच वेळीच त्या उद्योगाला अनुसरून दुसरे उद्योग सुद्धा स्थापन केले गेले पाहिजे, जेणेकरून त्या उद्योगाला ज्या वस्तूंचं उत्पादन घेतलेलं आहे त्या उत्पादनाला मागणी निर्माण होईल आणि ह्या उद्योगातला ज्या लोकांना मजुरी मिळालेली आहे, रोजगार मिळालेला आहे, त्या रोजगाराच्या माध्यमातून ते इतर वस्तूंची सुद्धा खरेदी करू शकतील. बुटाची तर खरेदी करतीलच, परंतु बाकीच्या गोष्टींची सुद्धा त्या ठिकाणी ते ज्या आवश्यक आहेत, जीवनावश्यक वस्तू आहेत, त्या जीवनावश्यक वस्तूंची सुद्धा त्या ठिकाणी खरेदी करू शकतील. म्हणून अशा जीवनावश्यक वस्तूंचे उद्योगसुद्धा त्या ठिकाणी स्थापन केले गेले पाहिजेत, सर्वच क्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्या गेली पाहिजे. अशा प्रकारचा रोडांचा या संतुलित विकासाच्या संदर्भातला दृष्टिकोन आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आज ज्या बाबींचा अभ्यास केलेला आहे त्या बाबींमध्ये आपण संतुलित विकास म्हणजे काय, संतुलित विकासाच्या ज्या आवश्यक अटी आहेत, जे इसेन्शियल्स आहेत ते इसेन्शियल्स पाहिले. त्यानंतर या संतुलित विकासावर करण्यात येणाऱ्या ज्या काही टीका आहेत त्या टीकांचा विचार, त्या आक्षेपांचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि त्यानंतर रोडांचा संतुलित विकासाच्या बाबतीतला जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन या ठिकाणी आपण अभ्यासलेला आहे. या ठिकाणी बघा, विकासाच्या दृष्टिकोनामध्ये म्हणजे अल्पविकसित किंवा विकसनशील अर्थव्यवस्थांचा विकास घडवून आणण्याचा असेल तर एकतर संतुलित विकासाच्या माध्यमातून घडवून आणता येतो किंवा असंतुलित विकासाच्या माध्यमातून घडवून आणता येतो. अर्थशास्त्रज्ञांमध्ये हे मतभेद आहेत की नेमकं त्या देशाची परिस्थिती कशी आहे त्यावर अवलंबून असेल की त्यांनी संतुलित विकासाचा माध्यमातून विकास घडवून आणायचा आहे की असंतुलित विकासाच्या माध्यमातून विकास घडवून आणायचा आहे. या ठिकाणी फक्त आपण संतुलित विकासाचाच अभ्यास या ठिकाणी करत होतो. या ठिकाणी तुम्हाला काही शंका असतील, काही अडचणी असतील तर तुम्ही मला निश्चितपणे या ठिकाणी विचारू शकता. ओके, थँक्यू.